आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 3. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स. आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, क्वेश्चन वाचायचा, अर्थ समजून घ्यायचा आणि त्याप्रमाणे आन्सर लिहायचे. आपल्याला काय सांगितलं आहे, नेचर ऑफ रूट्स जे आहेत ते ओळखायला सांगितलेले आहेत. डिटरमाइन असा शब्द तिने आपल्याला सांगितलेला आहे. याचाच अर्थ असा झालेला आहे की आपल्याला इक्वल आहे, अनइक्वल आहे, रिअल आहे, नॉट रिअल आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर चला आपण सोडूया. x² - 4x + 4 = 0. आता आपल्याला कशा प्रकारे सोडवायचा आहे ते आपण बघूया. आपला जो नियम आहे किंवा आपला जो फॉर्म्युला आहे तो टाकूया. काय आहे आपला फॉर्म्युला? b² - 4ac हा आपला फॉर्म्युला आहे आणि आपण त्याच्या प्रकारे आता सोडवायला सुरुवात करूया. क्वेश्चन आहे आपला, मी लिहून घेते क्वेश्चन प्रथमतः. x² - 4x + 4 = 0. आता कुठल्या फॉर्मेशनमध्ये आहे? स्टँडर्ड फॉर्म काय आहे? ax² + bx + c = 0. म्हणजे a = 1, b = -4, c = 4. आपला फॉर्म्युला आहे b² - 4ac. b² म्हणजे -4 द होल स्क्वेअर -4 × a means 1 and c means 4. मग -4चा स्क्वेअर आपला आला 16 -4 × 1 4, 4 1 = 4, 4 4 = 16. इथे =0 लिहायला विसरू नका. 16 - 16 = 0 म्हणजे 0 आपलं आन्सर आलेलं आहे. आता इथे आपण खाली लिहिणार आहोत, रूट्स ऑफ द इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. कसे येणार आहेत? दोन्ही साईडला 0 आलं किंवा आपण असं म्हणूया आन्सर 0 आलं b² - 4ac तर आपण काय लिहिणार आहोत? रिअल अँड इक्वल. देअरफॉर रूट्स ऑफ द इक्वेशन is real and equal. आता आपण याच्यामधलाच दुसरा क्वेश्चन पाहूया. 2y² - 7y + 2 = 0. a = 2, b = -7, c = 2. आपला फॉर्म्युला आहे b² - 4ac = b² किती किंवा b किती? -7, -7 द होल स्क्वेअर -4 × a किती आहे? 2, c किती आहे? 2, 4 × 2 × 2 म्हणजे काय झालेलं आहे? -7चा स्क्वेअर आहे आपला 49 -4 2 = 8, 8 2 = 16, 16 means 49 - 16 = 33. Therefore b² - 4ac is greater than 0. मग काय येणार आहे? Therefore roots of the equation are real and unequal. एकतर 0 किंवा 0पेक्षा मोठं आलं तर काय आपण म्हणणार आहोत? रूट्स कसे आहेत? रिअल आहेत. 0 आलं तर आपण म्हणणार आहोत इक्वल आहेत. 0 नाही आलं, 0पेक्षा ग्रेटर दॅन आलं तर आपण म्हणणार आहोत अनइक्वल आहेत. थर्ड क्वेश्चन बघूया आता आपण. m² + 2m + 9 = 0. देअरफॉर a = किंवा देअरफॉर नाही म्हणायचं आहे. कम्पेअरिंग विथ द ax² प्लस आता इथे am² म्हणा. कम्पेअरिंग विथ am² प्लस bm + c = 0. मग a = 1, b = 2, c = 9. Therefore b² - 4ac = 2 the whole square -4 × 1 × 9. Therefore 2चा स्क्वेअर आला 4 -4 1 = 4, 4 9 = 36 means 4 - 36 = -32. आन्सर आलेलं आहे. b² - 4ac is
स्मॉलर दॅन 0. तर स्मॉलर दॅन 0 आल्यानंतर लिहायचं आहे आर नॉट रिअल. आन्सर जर मायनसमध्ये आलं तर रूट्स आर नॉट रिअल असं लिहायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपल्याला हा फॉर्म्युला कुठे कुठे वापरायचा म्हणजे b² - 4ac. तर डिस्क्रिमिनेट करताना वापरायचा आहे. रूट्स आपले कुठल्या प्रकारचे आहेत, नेचर ऑफ रूट्स काय आहेत ते ओळखण्यासाठी वापरायचा आहे. म्हणजे 2 ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि हाच एका फॉर्म्युलाचा छोटासा भाग असल्यामुळे तो सुद्धा फॉर्म्युला आपला पाठ होईल. x = -b प्लस मायनस इन द रूट b² - 4ac अपॉन 2a. बघा, फॉर्म्युले लक्षात ठेवायची पद्धतसुद्धा तुम्हाला सांगते आहे. छोटा भाग पाठ केला, मोठा भागसुद्धा पाठ होतो किंवा मोठा भाग पाठ केला असेल तर छोटा भाग लक्षात राहतो आणि हा भरपूर ठिकाणी आपल्याला वापरता येतो आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आरामशीर तुमचा पाठ होईल. त्याच्याबरोबर त्याच्यामुळे एक्सची व्हॅल्यू काढतानाचा जो फॉर्म्युला आहे आपला, जर क्वेश्चन आला फॉर्म्युलाने तुम्ही उत्तर काढायचं आहे तर आपल्याला तिकडे हा वापरता येतो.